मला जर कोणी काय बोललं ना, मी तिथल्या तिथं लगेच उत्तर देते. अजिबात मी शांत बसत नाही. माझा जर कोणी इन्सल्ट केला, माझ्याबद्दल जर कोणी काय बोललं ना, एक घाव आणि दोन तुकडे असतात. मी कोणाच्याच बापाला ऐकत नाही. मी लई स्ट्राँग पोरगा किंवा पोरगी असं जर तुला वाटत असेल ना, तर तू चुकीची आहेस. असं वाटणारी लोकं ना 99% आहेत. पण 1% लोकं आहेत, ज्यांना माहिती आहे द पॉवर ऑफ सायलेन्स. आणि आज त्याचबद्दल मी बोलणार आहे. मिस्ट्री मॅन असतात ते. अनप्रेडिक्टेबल बिहेवियर असतो त्यांचा. अंदाज पण लावू शकत नाहीत लोकं. पण जेव्हा ती लोकं बोलतात ना, त्यांना कोण नजरअंदाज पण नाही करू शकत. त्यांचं बोलणं, उठणं, बसणं सगळं रिस्पेक्टफुली असतं. सगळं व्हॅल्युएबल असतं. लोकं त्यांची रिस्पेक्ट करतात, व्हॅल्यू करतात. का? कारण ते शांत बसतात. प्रत्येक गोष्टीवरती रिएक्ट नाही होत. त्यांना माहिती आहे द पॉवर ऑफ शांत बसणं. आणि अशीच एक जपानी फिलॉसॉफी पण आहे. त्याचं नाव आहे द पॉवर ऑफ सायलेन्स. जपानी लोकांची ही फिलॉसॉफी सांगते, की प्रत्येक गोष्टीत रिएक्ट केलंच पाहिजे असं नाहीये. स्पेस घेणं, शांत बसणं यात सुद्धा खूप ताकद आहे आणि हे करणं खूप अवघड आहे. आणि हे ज्याला जमतं ना, तो स्ट्रॉंग मुलगा किंवा मुलगी असते. बाकी 99% लोकं तर रागीटच आहेत. प्रत्येक गोष्टीवरती बोलणारीच आहेत, भांडणच काढणारी आहेत, जलस फील करणारी आहेत. पण शांत बसणारी लोकं किती आहेत? 1% आहेत. त्यांची एनर्जी ते नको त्या गोष्टींवरती नाही फोकस करत. ही जी एनर्जी आहे ना, राग व्यक्त करून, भांडून, कोणाला तरी वाईट साईड बोलून, मला असा का बोललास, मला तसा का बोललास, ह्याच्यापेक्षा ती लोकं बॉडीवरती, माइंडवरती, नॉलेज, स्किल्स अशा गोष्टींवरती फोकस करतात आणि 99% लोकांच्या सुद्धा पुढे निघून जातात. कारण त्यांना माहिती असतं द पॉवर ऑफ सायलेन्स. मला हे सगळं माहितीये, पटतंय पण. पण कसं करू? म्हणजे लोकं येऊन आपल्याला वाटेल तसं बोलतील, आपला अपमान करतील आणि आपण शांत बसून राहायचं. हे कशासाठी? आणि आपण शांत बसून राहायचं. म्हणजे आपल्याला कमजोर समजतील का? अजिबात नाही. शांतता म्हणजे काय माहितीये? स्वतःवरती फोकस करणं. समोरचा व्यक्ती जर बोलतोय ना, आता सपोज तू जॉब करतेयस किंवा तुझा स्टार्टअप आहे, माझ्यासारखं कंटेंट क्रिएशन करते, फिटनेस जर्नी सुरू आहे, व्हॉटएव्हर. पण 100 लोकं येऊन तुला म्हणतील, "तू करतेयस हे? तुला जमणार तर आहे का? आरशात बघितलंस का कधी स्वतःला? बास कर. हे तुला काही जमणार नाहीये. तेरे बस की बात ही नाहीये ये." तून स्वतःला एवढंच म्हणायचं, "जर झालं तर." आणि ह्या झालं तर मध्ये खूप जास्त पॉवर आहे. इथून नाही रिएक्ट व्हायचं. इथून रिएक्ट व्हायचं. ते जे शब्द आहेत ना, ते सगळे इथं फिट करून ठेवायचे. आणि स्वतःवरती इतकं काम करायचं, स्वतःच्या बॉडीवरती, माइंडवरती, नॉलेजवरती, स्किलवरती, की 1-2 वर्षात आपली अचीव्हमेंट, आपला सक्सेस त्या आपल्या अपमानाचं उत्तर असेल. एंड ऑलवेज रिमेंबर, जिसे सहना आता है, उसे कहना भी आता है. सो आत्ता सहन करायचंय. का? त्या दिवसासाठी ज्या दिवशी तुझं सक्सेस, तुझी अचीव्हमेंट असा शोर करेल, की तुझ्या प्रत्येक अपमानाचं, जलसीचं, तुला वाईट साईड बोललेल्यांचं प्रत्येकाचं ते उत्तर असेल. तोपर्यंत द पॉवर ऑफ सायलेन्सिंग. ही एक फिलॉसॉफी जर तू इम्प्लिमेंट केलीस ना, तर गेल्या 5 ते 10 वर्षात तुझ्या आयुष्यात जितक्या चांगल्या गोष्टी घडल्या नाहीत, तितक्या गोष्टी ह्या एका वर्षात घडायला लागतील. मला कमेंट करून सांग, की तू हे चॅलेंज एक्सेप्ट करतेस की नाही करत आहेस? व्हिडिओतून तुझं 1% जरी माइंड चेंज झालं असेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब कर, व्हिडिओला लाईक कर, शेअर कर. कारण तुझं एक सबस्क्राईब, एक लाईक मला इतकं जास्त मोटिव्हेट करू शकतं. पुन्हा भेटू अशा सेल्फ ग्रोथच्या आणि सेल्फ डेव्हलपमेंटच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घे. आय ऑल्वेज विथ यू. जय श्रीराम.